लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। एक मोठी बातमी समोर आलेली आहे। वाटप सुरू अशा स्वरूपाची एक मोठी बातमी या ठिकाणी टीव्ही मध्ये आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तर नेमकी बातमी काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। आज 24 फेब्रुवारी तर हप्ता वाटप या ठिकाणी सांगितले आजपासून 1500 रुपये खात्यात जमा होणार अशा स्वरूपाची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो तुमच्या कुणाच्या अकाउंटला पैसे आले आहेत का 1500 रुपये आज सकाळपासून कोणत्या ताईच्या अकाउंटला आले आहेत का तर नाव सांगायचे जिल्हा सांगायचे आणि पैसे आलेत का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। आणि लक्षात घ्या खऱ्या गोष्टी सांगा उगाच फेक न्यूज दिशाभूल करणाऱ्या कमेंट्स टाकू नका। खरेच पैसे आले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये हो आले म्हणून सांगायचे आहे आणि नसतील आले तर नाही म्हणून सांगायचे कारण की ज्यानुसार दिशाभूल होईल अशा गोष्टी सांगू नका। लाडक्या ताईंनो काय ब्रेकिंग न्यूज आहे हप्ता वाटपाबद्दल काय महत्त्वाची बातमी समोर आली आहे त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत कोणत्या ताईला पैसे भेटणार नाहीयेत किंवा काय नेमकं गोष्ट आहे तपासणीमुळे नेमका विलंब का होत आहे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि पुराव्यासहित तुम्हाला सगळ्या मी गोष्टी दाखवणार आहे। कारण की मी स्वतः कधीच फेक गोष्टी सांगत नाहीत। ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात ज्या गोष्टी न्यूजपेपरला येतात ज्या गोष्टी पत्रकाराकडून मला कळतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एकदम भरोसाचे चॅनल आहे एकदम खऱ्या बातम्या सांगणारे हे युट्यूबचं चॅनल आहे। जर कुणी नवीन आला असाल चॅनलवर तर सर्वांनी सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं युट्यूबचं चॅनल आहे। चला या ठिकाणी बघूया ब्रेकिंग न्यूज काय आहे। जी24 तासची ही बातमी तुमच्या समोर दिसते। सगळ्यात पहिली गोष्ट कुठे आली ही न्यूज ती तुम्हाला दाखवत आहे। जी24 तास टीव्ही चॅनल वर ही न्यूज आलेली आहे। आता दिनांक बघा 24/2/2025 म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 म्हणजे आजची ही बातमी आहे। सगळ्यात अगोदर सगळ्यात लेटेस्ट बातमी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे कारण की आपल्या या चॅनलवर सगळ्यात अगोदर सगळ्यात लेटेस्ट स्वरूपाच्या बातम्या दाखवल्या जात असतात। लक्षात घ्या 24 फेब्रुवारीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। आजपासून 1500 रुपये खात्यामध्ये जमा होणार। हो परत एकदा लक्षात घ्या त्यांनी परत हा दावा केलाय 24 फेब्रुवारीला की आजपासून 1500 रुपये खात्यामध्ये जमा होणार। परत सांगतोय लाडक्या ताईंनो ही बातमी जी24 तासची आहे आणि याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्सनी देखील अशा स्वरूपाची बातमी दिलेली आहे। तुम्हाला दोन्ही पण गोष्टी पुराव्यासहित मी दाखवत आहे। याच्यामध्ये मी स्वतः काही बोलत नाहीये ज्या गोष्टी आल्या आहेत त्या पुराव्यासहित मी या ठिकाणी दाखवत आहे। तर या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर बिग न्यूज या ठिकाणी तुमच्या समोर दिसते। ब्रेकिंग न्यूज आहे आजपासून 1500 रुपये खात्यामध्ये जमा होणार। आजपासून या ठिकाणी बघू शकतात 1500 रुपये खात्यामध्ये जमा होणार। पहा जी24 तासची ही बातमी तुमच्या समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न तुम्हाला मी विचारत आहे काय खरंच तुमच्या अकाउंटला पैसे आले आहेत का सकाळपासून कोणाच्या अकाउंटला पैसे आलेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की यांनी हा दावा केलाय की आजपासून पैसे येणार आहेत आणि राहिलेत पण फक्त 4 दिवस राहिलेले आहेत। 28 तारखेचा महिना आहे 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत पैसे वाटप केले जाऊ शकतात। तर त्याच्यामुळे यांनी आज ही बातमी दिलेली आहे की आजपासून 1500 रुपये जमा होणार। तर तुमच्या अकाउंटला खरंच पैसे आले आहेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय। जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे कारण जिल्ह्यानुसार वितरण होऊ शकतं। काही मोठे जे जिल्हे आहेत जसं की या ठिकाणी पुणे जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल या ठिकाणी मुंबई असेल नंतर छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल असे मोठ्या जिल्ह्यामध्ये हळूहळू पैसे येतात कारण की अर्जांची संख्या जास्त आहे। त्या ठिकाणी वितरण व्हायला टाइम लागतो। त्याच्यामुळे जे बाकीचे छोटे जिल्हे असतील गडचिरोली असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल अशा छोट्या जिल्ह्यामध्ये लवकर पैसे येतात। त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय तुम्हाला पैसे आले आहेत का खरंच सांगायचं आहे। खोट्या बातम्या तुम्ही देऊ नका खोट्या गोष्टी कमेंट बॉक्स मध्ये सांगू नका। खरं आले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। ही झाली पहिली बातमी। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो पहिली बातमी ही झाली आहे जी24 तासची। आता तुम्हाला दुसरी बातमी दाखवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला पैसे येणार कोणत्या ताईला पैसे येणार नाहीत सगळ्या गोष्टी आज क्लिअर होणार आहेत। चला या ठिकाणी आपण बघूया दुसरी गोष्ट दुसरी काय बातमी आहे। महाराष्ट्र टाइम्सची तुमच्या समोर या ठिकाणी बातमी आहे बघा। महाराष्ट्र टाइम्स
महाराष्ट्र टाइम्स या मटा, आपण त्याला मटा पण म्हणतो, महाराष्ट्र टाइम्सची ही बातमी तुमच्या समोर आता मी दाखवत आहे। फेब्रुवारीचा 8वा हप्ता महिलांना कधी मिळणार अशा स्वरूपाची हेडिंग तुमच्या समोर दिसत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत एकूण 7 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत। हो, सगळ्यांना माहिती आहे की आतापर्यंत 7 हप्ते आलेत। तुम्हाला सगळ्यांना 7 हप्ते आलेत का? अशा कोणतेही राहिलेत का ज्यांना आतापर्यंत 7 हप्ते आले नाहीत? त्यांनी नाव सांगायचे आणि जिल्हा सांगून तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत आलेले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, कारण की आतापर्यंत 7 हप्ते या ठिकाणी वितरण झालेलं आहे। आता महिला लाभार्थी फेब्रुवारीतील 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। अर्जाची पडताळणी होणार असल्याने 8व्या महिन्यात पैसे येतील का नाही अशी भीती या महिलांना मनात निर्माण होत आहे। बघा, काल मीच सांगितलं होतं सगळ्यात अगोदर। बघा, कोणते पण युट्यूब चॅनल तुम्ही जाऊन बघा, त्यांनी कोणी सांगितलं होतं सगळ्यात अगोदर आपल्या या चॅनलवर, ट्रिक्स गुरु या चॅनलवर मी सांगितलं होतं की पडताळणी चालू आहे, अर्जांची पडताळणी चालू आहे, त्याच्यामुळे त्यांच्या याद्या पुढे येत आहेत। याद्या पुढे आल्यानंतर डीबीटी करायला वेळ लागत आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पडताळणीला उशीर लागत आहे। मी तुम्हाला कालच हे सांगितलं होतं। आज बघा, तुम्हाला न्यूजपेपरला पण आलेलं पाहू शकतात। बघा, ज्या गोष्टी आपण सांगतो एकदम खऱ्या असतात, एकदम तंतोतंत या ठिकाणी तुम्ही बघू शकता, त्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। कारण की आपल्याला ज्या गोष्टी असतात त्या अगोदरच आपण पत्रकाराकडून ज्या गोष्टी म्हणजे पेपरला किंवा न्यूजपेपरला किंवा टीव्ही मध्ये ज्या गोष्टी येणार असतात त्या अगोदर पत्रकाराकडून आपल्याला कळत असतात। कारण की बरेच पत्रकार बांधव माझे मित्र आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मला समजत असतात। मी त्यांना कॉल करून पण विचारत असतो, मेसेज करून विचारत असतो की काही अपडेट आहे का, काही अपडेट आलेला आहे का। त्याच्यानुसार बघा, त्याच्या अगोदरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात। मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की पडताळणी चालू आहे। पडताळणी चालू असल्यामुळे जरी त्यांनी वरून डीबीटीचे आदेश दिले असले तरी याद्या सर्व जिल्ह्याच्या पुढे आलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वेळ लागत आहे। त्याच्यामुळे पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला बघितलं असेल की पैसे यायला सुरुवात होणार आहे। सगळ्या जिल्ह्यांची पडताळणी झाली, सगळ्या लिस्ट पुढे आल्या, तेव्हा डीबीटी पैसे येणार आहेत, लक्षात घ्या। आता बघूया, पुढे वाचूया। ज्या महिलांनी नियमांचे पायमल्ली करून या योजनेचा लाभ घेतला त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। पात्र महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 24 फेब्रुवारी पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल। बघा, या ठिकाणी 8वा हप्ता तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे, 8वा हप्ता 24 फेब्रुवारी पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। बघा, होईल म्हणजे होईल अशा स्वरूपाची बातमी त्यांनी दिलेली आहे। लाडक्या ताईंनो, या ठिकाणी महाराष्ट्र टाइम्स मटाने देखील एक मोठी बातमी समोर दिलेली आहे की 24 फेब्रुवारी पासून 8वा हप्ता जमा होणार आहे। 8वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात। बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आहेत, कारण की तपासणी सुरू आहे आणि आपलं नाव या ठिकाणी वगळण्यात येते की काय अशा स्वरूपात भीती निर्माण झालेली आहे बऱ्याच ताईंच्या मनामध्ये। त्याच्यामुळे 8वा हप्ता याची आतुरता सगळ्यात जास्त वाढलेली आहे आणि 8वा हप्ता कुणाला भेटेल याच्यानुसारच पुढचा 9वा 10वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला आज सकाळपासून एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हा सगळ्यांना विचारतोय की आज सगळ्यांना कुणाला पैसे आलेत का? कोणत्या ताईला पैसे आले असतील एकदा नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि पैसे आलेत का नाही ते सांगायचे आणि खऱ्या कमेंट्स टाका, खोट्या चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या कमेंट्स टाकू नका। कृपया करून चुकीच्या कमेंट्स टाकू नका, दिशाभूल करणाऱ्या कमेंट्स टाकू नका। हात जोडून सगळ्या ताईंना, सगळ्या दादांना एक विनंती आहे, कृपया करून तुम्हाला जर खरंच पैसे आले असतील तर कमेंट मध्ये यस म्हणून टाका, पैसे आलेत, आणि नसतील आले काळजी करू नका। यांनी सगळ्यांनी दावा करायला सुरू केलाय की आजपासून पैसे येतील। आपण आज पण वाट बघूया, जर आज पैसे नाही आले तर त्याचे नेमके काय कारण असतील ते तुम्हाला मी संध्याकाळी सांगणार आहे। तर आता इथे थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। सर्वांनी लाईक करायचं, व्हिडिओला शेअर करायचं जास्तीत जास्त। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।